Hello students, previously we have seen about syllabus of pharmacology and toxicology. From today we starts with first chapter general pharmacology. सर्वात आधी आपण पाहूया इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी. द वर्ड फार्माकोलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स. फार्मॅकॉन म्हणजेच ड्रग किंवा मेडिसिन, लॉजी म्हणजे स्टडी किंवा सायन्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे. So pharmacology is the study of drugs. Pharmacology is the interaction between drugs and biological system. मग बायोलॉजिकल सिस्टीम म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलपासून बनलेला असतो. लिव्हिंग बॉडी म्हणजे बायोलॉजिकल सिस्टीम. ह्युमन बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम एक्सेट्रा यांचा अभ्यास तुम्ही फर्स्ट इयरला ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये केला आहे. मग या सर्व सिस्टीम आणि लिव्हिंग बॉडी यालाच बायोलॉजिकल सिस्टीम असे म्हणतात. जेव्हा ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड केला जातो तेव्हा त्या ड्रगची बॉडीमधील इंटरॅक्शन म्हणजेच ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, ड्रग ॲक्शन, साईड इफेक्ट यांचा अभ्यास करणे म्हणजेच फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी इज द सायन्स which deals with the action of drugs on living organism, its organ or tissue. आता आपण पाहूया फार्माकोकायनेटिक्स. इट इन्क्लूड्स द स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन ऑफ ड्रग्स. Thus from entry of drug in the body until its excretion, what happens to the drug in the body is known as a फार्माकोकायनेटिक्स. ॲब्सॉर्प्शन म्हणजे ड्रग ब्लडमध्ये शोषून घेतला जातो. ड्रग ओरली ॲडमिनिस्ट्रेट केला जातो तेव्हा तो स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲब्सॉर्ब केलेला ड्रग टार्गेट सेलपर्यंत पोचवला जातो. मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर ड्रगची बॉडीमध्ये ॲक्शन झाल्यानंतर त्या ड्रगला इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं जातं, ते मेटाबॉलिझम करतं. एक्सक्रीशन म्हणजे इनॅक्टिव्ह ड्रग बॉडीमधून बाहेर फेकला जातो. हे सर्व फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहोत. तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं आहे ॲस्पिरिन आणि त्याचे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन कसं होतं ते दिलेलं आहे. ॲब्सॉर्प्शन फ्रॉम स्टमक अँड इंटेस्टाईन, डिस्ट्रीब्युशन 80% बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन अँड रिमेनिंग डिस्ट्रीब्युटेड इन एव्हरी टिश्यू. 80% बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन, हा जो 80% बाउंड असतो ड्रग तो काय असतो, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो, तो ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. तर रिमेनिंग 20% ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करतो. जेव्हा 20% ड्रगची ॲक्शन संपते तेव्हा ह्या 80%मधून थोडा थोडा ड्रग ॲक्शन करत राहतो, कारण तो अनबाउंड होतो आणि नंतर तो ॲक्शन प्रोड्यूस करतो. म्हणजे जेव्हा प्रोटीनला ड्रग बाउंड असतो तेव्हा तो इनॅक्टिव्ह असतो, तेव्हा तो ॲक्शन करत नाही. जेव्हा ड्रग फ्री फॉर्ममध्ये येतो तेव्हा तो ॲक्शन प्रोड्यूस करतो. मेटाबॉलिझम इन लिव्हर, ॲस्पिरिन कॉन्जुगेटेड विथ ग्लायसिन अँड ग्लुकोरॉनिक ॲसिड अँड कन्व्हर्टेड इंटू एक्सक्रिटेबल फॉर्म्स. म्हणजे काय होतं, लिव्हरमध्ये ॲस्पिरिन जेव्हा ग्लायसिन आणि ग्लुकोरॉनिक ॲसिडबरोबर कॉन्जुगेट होतो आणि त्याला तो कन्व्हर्टेड इंटू एक्सक्रिटेबल फॉर्म, आणि हा एक्सक्रिटेबल फॉर्म नंतर किडनीद्वारे एक्सक्रीट होतो. एक्सक्रीशन बाय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन अँड ट्युब्युलर सिक्रीशन. नेक्स्ट फार्माकोडायनॅमिक. इट इन्क्लूड्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड फार्माकोलॉजिकल ॲक्शन. Pharmacodynamics include mechanism of action and pharmacological action or therapeutic effect of drug. Pharmacodynamics means what happens to the body due to the drug. Mechanism of action म्हणजे काय, तर ड्रग डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तो टार्गेट सेलला जे रिसेप्टर असतात त्याला बाइंड होऊन ॲक्शन दाखवतो. म्हणजे तो स्पेसिफिक सेलला ॲक्शन दाखवतो. ती कशा प्रकारे ॲक्शन दाखवतो त्याचं मेकॅनिझम म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. फार्माकोलॉजिकल ऑर थेरापेटिक इफेक्ट ऑफ ड्रग म्हणजे ड्रग मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे ड्रगची ॲक्शन झाल्यानंतर तो प्रत्येक ऑर्गनवर त्याचा काय इफेक्ट होतो,
बॉडी सिस्टीमवर, समजा फॉर एक्झाम्पल कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, अशा प्रत्येक सिस्टीमवर त्या ड्रगचा काय इफेक्ट होतो त्याला काय म्हटलं जातं, फार्माकोलॉजिकल ऑर थेरापेटिक इफेक्ट. इट मीन्स व्हॉट हॅपन्स टू द बॉडी ड्यू टू द ड्रग. फॉर एक्झाम्पल डिजिटालिसचं इथे ब्लॉक सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप इन कार्डियक मसल, हे काय आहे, मेकॅनिझम आहे. डिजिटालिस ब्लॉक सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप इन कार्डियक मसल. इट इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, हे काय झालं, त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन झाली. इट इन्क्रीजेस फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, म्हणजे ती ऑर्गनवर काय त्याची ॲक्शन झाली, म्हणजेच फार्माकोलॉजिकल ॲक्शन. Pharmacotherapeutics or pharmacotherapy means use of drug in treatment of disease. For example, paracetamol used in fever. Chemotherapy, it is the study of chemical agent used in the treatment of infectious disease. Infectious disease म्हणजे पॅथोजनमुळे होणारे डिसीज. फॉर एक्झाम्पल अँटीबॅक्टेरियल डिसीज, प्रोटोझोअल डिसीज, फंगल डिसीज. मग याच्यासाठी जे केमिकल एजंट्स यूज करतात, समजा अँटीप्रोटोझोअल एजंट, अँटीअमिबिक एजंट, अँटीबायोटिक, अँटीफंगल, हे काय आहेत, केमोथेरापेटिक एजंट आहेत. इट इज द स्टडी ऑफ केमिकल एजंट यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज, म्हणजेच काय, केमोथेरपी. दिस केमिकल एजंट किल्स मायक्रो ऑर्गॅनिझम बट डज नॉट डॅमेज होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे पेशंटची सेल, म्हणजे तो जो केमोथेरापेटिक एजंट आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझमला मारतो, पण तो पेशंटच्या सेलला त्याचा काही अफेक्ट होऊ शकत नाही, तो पेशंटच्या सेलला डॅमेज करत नाही. नेक्स्ट आहे क्लिनिकल फार्मसी. इट इन्व्हॉल्व्स कोऑपरेशन ऑफ फार्मासिस्ट विथ द फिजिशियन in educating the patient about the compliance and counseling the patient how to take medication and monitoring errors in taking the drugs. It involves cooperation of pharmacist with physician in educating the patient about the compliance, the patient compliance, patient दिलेल्या वेळी औषध व्यवस्थित घेतो का, and counseling the patient how to take medication, त्या पेशंटला औषधं कशी घ्यायची, कुठच्या वेळी घ्यायची, पथ्य काय पाळायचं, कशी काळजी घ्यायची, ह्याचा सल्ला दिला जातो. काउन्सिलिंग द पेशंट हाऊ टू टेक मेडिकेशन अँड मॉनिटरिंग एरर्स इन टेकिंग द ड्रग, औषधं घेण्यावेळी ज्या चुका होऊ शकतात त्या टाळल्या जातात. मग याच्यासाठी काय, फार्मासिस्ट हा फिजिशियन बरोबर कोऑपरेट करून काम करतो. इट इन्व्हॉल्व्स कोऑपरेशन ऑफ फार्मासिस्ट विथ द फिजिशियन इन एज्युकेटिंग द पेशंट अबाउट द कॉम्प्लियन्स अँड काउन्सिलिंग द पेशंट हाऊ टू टेक मेडिकेशन अँड मॉनिटरिंग एरर्स इन टेकिंग द ड्रग्स. टॉक्सिकॉलॉजी, इट इज द स्टडी ऑफ पॉयझन. It is the branch of pharmacology which deals with adverse effect of drug, toxic effect of poison. Diagnosis म्हणजे कुठचं पॉयझनची टॉक्सिसिटी झालेली आहे त्याचं डायग्नोसिस करणे म्हणजे ओळखणे. अँड ट्रीटमेंट ऑफ पॉयझन, त्या पॉयझनिंगला ट्रीटमेंट करणे, त्या टॉक्सिसिटीशी ट्रीटमेंट करणे. इट इज द स्टडी ऑफ पॉयझन. इट इज द ब्रांच ऑफ फार्माकॉलॉजी विच डील्स विथ ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग म्हणजे साईड इफेक्ट्स. फॉर एक्झाम्पल नॉझिया, ओमिटिंग, हेडेक, म्हणजे औषध जेव्हा नॉर्मल कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलं जातं तरी पण काही पेशंटना त्याचे साईड इफेक्ट्स होतात, हे आहेत ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग. टॉक्सिक इफेक्ट ऑफ पॉयझन्स, diagnosis and treatment of poison. Therapeutic index is the ratio of LD50 and ED50. LD म्हणजे लिथल डोस, टॉक्सिक डोस, अँड ED50 म्हणजे इफेक्टिव्ह डोस म्हणजे गुड डोस, थेरापेटिक डोस जो डिझायरेबल ॲक्शन दाखवतो. LD50 is a dose of that drug required to kill 50% of total animal. ED50 is the dose required to produce desired effect in 50% of total animal. मग याच्यामध्ये काय पाहिलं जातं की ॲनिमलवर ट्रायल घेतली जाते त्या ड्रगची थेरापेटिक इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग थेरापेटिक इंडेक्स का कॅल्क्युलेट केली जाते, टू इंडिकेट सेफ्टी मार्जिन ऑफ ड्रग अँड पोटेन्सी ऑफ ड्रग. तो ड्रग किती प्रमाणात सेफ आहे, तो सेफ आहे का अनसेफ आहे,
तो किती प्रमाणात घेतला तर इफेक्टिव्ह होऊ शकतो, किती प्रमाणात त्याचा टॉक्सिक इफेक्ट होऊ शकतो, हे सर्व कॅल्क्युलेट केलं जातं. मग सर्वात आधी त्याची ॲनिमलवर स्टडी केली जाते. मग LD50 इज द डोस दॅट ड्रग रिक्वायर टू किल 50% ऑफ टोटल ॲनिमल. समजा 50 ॲनिमल घेतले तर त्याच्यातले 50% म्हणजे 25 ॲनिमल्स किल होण्यासाठी, मरण्यासाठी त्याचा किती डोस घ्यावा लागतो हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर पाहिलं जातं. त्याच्यानंतर ED50 म्हणजे इफेक्टिव्ह डोस इज द डोस रिक्वायर टू प्रोड्यूस डिझायर्ड इफेक्ट इन 50% ऑफ टोटल ॲनिमल. म्हणजे किती डोस लागणार आहे, ज्या डोसमुळे त्याच्यातले 50% म्हणजे 25 ॲनिमलना त्याचा गुड इफेक्ट, थेरापेटिक डिझायरेबल इफेक्ट दाखवला जाणार आहे. हे झालं ED50. मग थेरापेटिक इंडेक्स कशी कॅल्क्युलेट केली जाते, LD50 डिवायडेड बाय ED50. थेरापेटिक इंडेक्स इंडिकेट्स सेफ्टी मार्जिन ऑफ ड्रग. थेरापेटिक इंडेक्स एक्सप्रेसेस पोटेन्सी ऑफ ड्रग. नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ ड्रग. ड्रग हा कुठच्या सोर्सपासून बनवला जातो, कशापासून नॅचरल आहे का सिंथेटिक आहे. मग त्या नॅचरलमध्ये फॉर एक्झाम्पल प्लांटमध्ये अल्कॅलॉइड, ग्लायकोसाइड हे तुम्ही कोग्नोसीमध्ये स्टडी केलेलंच असणार. त्याच्यामध्ये आता तुम्हाला या पिक्चरमध्ये विंका प्लांट दिलं आहे. या विंका प्लांटमध्ये विनक्रिस्टीन, विनब्लास्टीन हे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत हे अँटी कॅन्सर म्हणून काम करतात. मग ते त्या प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि त्याच्यापासून ड्रग बनवला जातो. अल्कॅलॉइड, विनक्रिस्टीन, विंका, अँटी कॅन्सर ड्रग विनक्रिस्टीन सल्फेट त्या बाजूच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट सोर्सेस ऑफ ड्रग. ग्लायकोसाइड्स म्हणजे कार्डियक ग्लायकोसाइड फॉर एक्झाम्पल इथे डिजिटॅलिस प्लांट दिलेला आहे. या प्लांटमधून डिगॉक्सिन अँड डिजिटॉक्सिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि हे काय काम करतात, कार्डिओटोनिक म्हणजे ते हार्टला स्टिम्युलेट करतात. फॉर एक्झाम्पल डिगॉक्सिन टॅबलेट IP. नेक्स्ट सोर्सेस ऑफ ड्रगमध्ये ॲनिमल. पिग अँड ऑक्सपासून इन्सुलिन बनवलं जातं, हे अँटी डायबेटिक आहे. हॉर्सपासून टिटॅनस अँटीटॉक्सिन, अँटी टिटॅनस आहे. ऑक्स लंगपासून हे पॅरिन हे अँटी कोॲग्युलंट आहे. मिनरल सोर्सपासून गोल्ड, अँटी अर्थरायटिस टॅबलेट या पिक्चरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल हे काय आहे, अँटासिड, इट रिलीव्स ॲसिडिटी. सिंथेटिक म्हणजे काय, जे केमिकल रिॲक्शन करून बनवले जातात. हा सोर्स नॅचरली हे बनवले जात नाही, याचा सोर्स नॅचरल नाही. हे सिंथेटिकली म्हणजेच केमिकल रिॲक्शन करून बनवले जातात. ॲस्पिरिन, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी ॲनाल्जेसिक पेन किलर ड्रग. सिमेटिडिन, अँटासिड. मायक्रोब्स ई कोलायपासून अस्पार्जिनेज बनवलं जातं, हे अँटी कॅन्सर आहे. ॲक्टिनोमायसिटिसपासून स्ट्रेप्टोमायसिन बनवलं जातं. हे काय झाले, सोर्सेस ऑफ ड्रग. फॉर एक्झाम्पल हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याच्यापैकी. आता पाहूया रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज अ वे ऑर पाथ थ्रू विच ड्रग एंटर्स इन टू द अवर बॉडी. म्हणजे कुठच्या मार्गे ड्रग एंटर केला, ओरली म्हणजे तोंडावाटे, पॅरेंट्रली म्हणजे ब्लड वेसलमध्ये डायरेक्टली इंजेक्ट केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल्स आहेत ही सगळी. मग आता आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहूया. अकॉर्डिंग टू द ॲक्शन ऑफ ड्रग, ड्रगची ॲक्शन कशा प्रकारे होते त्याच्यावर हे अवलंबून असतं. लोकल रूट, दिस रूट इज फॉर लोकलाइज्ड एरिया ऑर ॲट द साईट ऑफ ॲक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किन कॅव्हिटीज, हिअर ड्रग डज नॉट एंटर इन टू द ब्लड. एक्झाम्पल आहे त्या डोसेज फॉर्मची क्रीम, ऑइंटमेंट, ड्रॉप एक्सेट्रा. सिस्टेमिक रूट, दिस रूट इज इंटेंडेड टू बी ॲब्सॉर्ब इन दी ब्लड. हिअर मॅक्झिमम टॉक्सिसिटी इज ऑकर बिकॉज ड्रग डायरेक्टली एंटर्स इन टू द ब्लड. याच्यामध्ये काय होतं, लोकलमध्ये ॲब्सॉर्प्शन होत नाही, कमी प्रमाणात ॲब्सॉर्प्शन होतं. सिस्टेमिक रूटमध्ये काय होतं,
तो ड्रग ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो आणि नंतर तो प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवला जातो. दिस रूट इज इंटेंडेड टू बी ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड. हिअर मॅक्झिमम टॉक्सिसिटी इज ऑकर बिकॉज ड्रग डायरेक्टली एंटर्स इन टू द ब्लड. फॉर एक्झाम्पल टॅबलेट, इंजेक्शन एक्सेट्रा. नेक्स्ट आहे एंटेरल रूट. एंटेरल रूट म्हणजे ड्रग पासेस टू द, हे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द एंट्री ऑफ ड्रग इन दी बॉडी. सर्वात आधी आपण काय पाहिलं, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द ॲक्शन ऑफ ड्रग. हे नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द एंट्री ऑफ ड्रग इन दी बॉडी. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एंटेरल रूट. ड्रग पासेस टू द GIT. एंटेरल म्हणजे इंटेस्टाईनमध्ये ते पास होतं. ड्रग पासेस टू द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट ओरल, इन माउथ कॅव्हिटी, सबलिंग्युअल, बिलो टंग, एनेमा, इन रेक्टम. 3 प्रकार पडतात. पिक्चरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ओरल आणि सबलिंग्युअल रूट. सबलिंग्युअल रूट म्हणजे काय, सबलिंग्युअल ॲडमिनिस्ट्रेशन इज वेअर द डोसेज फॉर्म इज प्लेस अंडर द टंग, बिलो दी टंग, रॅपिडली ॲब्सॉर्ब बाय सबलिंग्युअल म्युकोझा. बिलो दी टंग सबलिंग्युअल म्युकोझा असतात, या म्युकोझामधून हा ड्रग ॲब्सॉर्ब होतो. त्यामुळे तो ॲज कम्पेअर टू ओरल हा ड्रग फास्ट ॲब्सॉर्ब होतो. आणि ओरली जर ड्रग घेतला तर तो GITमधून इसोफेगस त्या मार्गे स्टमकमध्ये जाणार आणि इंटेस्टाईनमध्ये जाणार आणि तो GITमधून ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होणार. रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे, फर्स्ट झालं एंटेरल क्लासिफिकेशन. नेक्स्ट आहे पॅरेंट्रल. पॅरेंट्रल म्हणजे काय, पॅरा एंटेरल, आउटसाइड द इंटेस्टाईन. पॅरेंट्रली जे ड्रग दिले जातात ते इंटेस्टाईनमध्ये जात नाही, GITमध्ये जात नाही, तर ते काय केले जातात, इंजेक्ट केले जातात किंवा इनहेल केले जातात. इंजेक्शन अँड इनहेलेशन. लोकल रूट. ड्रग इज नॉट ॲब्सॉर्ब इन द सर्क्युलेशन बट देअर ॲक्शन इज ॲट दी साईट ऑफ ॲक्शन. द साईट्स आर स्किन, नोज, आय एक्सेट्रा. हे काय आपण पाहिलं याचं क्लासिफिकेशन. आता नेक्स्ट लेक्चरला आपण का पाहणार आहोत, प्रत्येक रूट आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. या लेक्चरमध्ये काही तुम्हाला क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.